ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालय भारतीय लष्करानं अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, मात्र आज रात्री स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। आजच्या भाषणात मोदी ऑपरेशन सिंदूरबद्दल काय बोलतील याची भारताच्या 140 कोटी जनतेला उत्सुकता असेल। तसंच पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी पंतप्रधान आपल्या भाषणात कोणता स्ट्राइक करणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे, त्यावर देखील मोदी भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर रात्री 8ची वेळ आणि पंतप्रधानांचं संबोधन अर्थातच अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे आता मोदी काय बोलणार याकडे काय अंदाज वर्तवण्यात येत आहे? असणार आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने शस्त्रसंधी तथाकथित शस्त्रसंधीची घोषणा ही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली परस्पर, त्यानंतर भारताने सांगितलं की आम्ही मिलिटरी ऑपरेशन्स आज संध्याकाळपासून थांबवतोय। त्यानुसार मिलिटरी ऑपरेशन्स थांबले, पण तरी सुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आणि त्यानंतर मग डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचं आज बोलणं होणार होतं भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या, पण ते अजूनपर्यंत अद्यापपर्यंत झालेलं नाहीये। माहिती मिळते की संध्याकाळी ते बोलणं होणार आहे। त्या दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरपूर बैठकांना हजेरी लावली, वेगवेगळ्या स्वरूपाच्या बैठका घेण्यात आल्या, मिलिटरीला सशस्त्र दलांना फ्री हँड दिला कारवाई करण्यासाठी आणि कुठेतरी जो एक भारतामध्ये संपूर्ण भारत पाकिस्तानच्या दरम्यान नेमकं काय झालंय याविषयीचे असंख्य प्रश्न या अशा स्वरूपाच्या युद्धविरामानंतर उपस्थित झालेत। त्यामुळे या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी निश्चितच करतील। कदाचित शक्यता आहे की नरेंद्र मोदी कोणती तरी मोठी घोषणा करू शकतात। आता ही घोषणा कोणती असू शकते हा देखील एक प्रश्न आहे। यापूर्वीचे जर इतिहास पाहिले तर पंतप्रधानांनी अशा वेळी युद्ध घोषणाही केलेल्या आहेत, काही पंतप्रधानांनी अशा वेळी काही विशेष ऑपरेशन्सच्या घोषणा केलेल्या आहेत, कारण कुठल्याही देशामध्ये युद्ध घोषणा त्या देशाचा सर्वोच्च प्रमुख करत असतो। त्यामुळे अशाही शक्यता आहेत। अजूनपर्यंत तशी काही आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु या शक्यता आहेत त्या पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अगतिकता दाखवली, आताताईपणा केला आणि आगाऊपणे परस्पर शस्त्रसंधीची घोषणा केली, ते डोनाल्ड ट्रम्प यांनाही सुनावलं जाण्याचा काही संबंध असू शकतो। म्हणजे केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनाच नव्हे तर जगभरातले जे देश या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी करू इच्छितात किंवा काही पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालू इच्छितात, त्यांनाही सुनावण्याची काही भाषा किंवा त्यांना अप्रत्यक्षपणे काही कडक शब्दात इशारे देण्याचं कामही आजच्या नरेंद्र मोदींच्या या संबोधनामध्ये असू शकतं। आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात आता भूमिका काय असणार आहे। त्यांच्याकडे दहशतवादी परत मागितले जाणार आहेत का, पाकव्याप्त काश्मीर परत मागितला जाणार आहे का, त्यासाठी काही चर्चा आहे का, त्यासाठीचा काही इशारा आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं भारताने घेतलेली भूमिका ही का अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेमागचं नेमकं कारण काय, या सगळ्या विषयीचे प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं नरेंद्र मोदींच्या आजच्या संध्याकाळी 8 वाजताच्या संबोधनामध्ये असतील। त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधांच्या आणि तणावाच्या अनुषंगाने नरेंद्र मोदींच्या या संबोधनाकडे असणार आहे। निश्चितच, त्यामुळे आता पंतप्रधान नेमके कुठले मुद्दे मांडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान पंतप्रधान आज कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलू शकतात आपण त्याचा अंदाज जाणून घेऊया। एक पहिला मुख्य मुद्दा म्हणजे ऑपरेशन सिंदूर याच्या यशाचा तपशील मोदी देऊ शकतील। त्याशिवाय पहलगामचा बदला पूर्ण झाला का याबद्दल देखील ते माहिती देतील। याशिवाय शस्त्रसंधी का, कशी आणि कोणत्या अटींवर केली याचीही माहिती मोदी देऊ शकतात। तर शस्त्रसंधीत अमेरिकेनं मध्यस्थी केली का याचा देखील खुलासा मोदींच्या आजच्या संबोधनातून होतो का याचं उत्तर देशवासियांना मिळेल। तर शस्त्रसंधीच्या बदल्यात पाकिस्तानकडून काय मिळणार हे देखील मोदी सांगू शकतील। तर काश्मीरबद्दल ट्रम्प यांच्या ऑफरवर पंतप्रधानांची काय नेमकी भूमिका असेल हे देखील आज कळू शकतं। आणि पाकिस्तानी दहशतवादाबद्दल जगाला पटवून देण्यात भारत यशस्वी झाला का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा पंतप्रधानांच्या बोलण्यात राहील। यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत कसं उत्तर देईल हे देखील मोदी अवघ्या जगाला आणि देशवासियांना सांगतील। तर पाकिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि व्यापारी निर्बंध कायम ठेवणार का
याची देखील माहिती पंतप्रधानांच्या आजच्या रात्री 8 वाजताच्या संबोधनातून मिळू शकेल। तर पाकिस्तानबाबत भारताचं पुढचं धोरण काय याची देखील माहिती पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून देऊ शकतील। तेव्हा रात्री 8 वाजताची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन असणार आहे। आता मोदी ऑपरेशन सिंदूरबद्दल काय नेमकं बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्यावेळेला पहलगाम हल्ला झालेला होता त्यानंतर बिहारमधल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी बोलताना हा बदला घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर दहशतवाद्यांची तळं भारतानं उद्ध्वस्त केली होती, परंतु पाकनं मात्र त्यानंतर आपल्या कुरापती सुरू केल्या आणि पाकच्या या कुरापतींना भारतानं जशास तसं उत्तर दिलं होतं। परंतु या सगळ्या बाबत आता काय नेमकं घडते पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत रोहित चंदावरकर ज्येष्ठ पत्रकार आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि अवघ्या जगामध्ये काय घडतंय हे आपल्याला माहितीच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलू शकतात, आपला काय नेमका अंदाज आहे, काय प्रकाश टाकाल यावर? असं की गेल्या काही दिवसात भारत पाकिस्तान एलओसी जी लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे सीमा जी आहे आताची डिफॅक्टो सरहद्द आपण ज्याला म्हणतो ती आहे, त्याच्यावर प्रचंड तणाव आणि काही मिलिटरी क्लॅशेस झालेले आहेत। त्याच्यानंतर एक सीज फायर किंवा युद्धबंदी ही अनाऊन्स करण्यात आली आणि काल संध्याकाळी भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स जे आहेत त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही आमच्या बाजूने फायरिंग थांबवत आहोत आणि आजची रात्र म्हणजे काल रात्री ते म्हणाले आजची रात्र आम्ही पूर्ण बघू की काय सरहद्दीवर काय होतंय आणि जर शांतता राहिली तर आम्ही आमच्या बाजूने फायरिंग करणार नाही। सकाळी मिलिटरी जनरल्स आणि यांची जी मीटिंग झाली त्याच्यात असं दिसलं की काल रात्र सर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, तुमचा आवाज नीटपणे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण करूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।